नमस्कार. निवडणुकीचा रणसंग्राम या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं मी स्वागत करतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये ज्या काही विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही अपडेट असतात त्या अपडेट आणि मुलाखती आपल्या या माध्यमातून आपण सादर करत असतो. आज एका पक्षप्रमुखाशी आपण चर्चा करणार आहोत, ज्या पक्षाची स्थापना शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये झालेले शहापूर तालुक्यामध्ये झालेले आहे आणि त्यांनी पहिल्यांदाच उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि उमेदवार त्यांचे शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये लढत आहेत. नेमका बहुजन विकास आघाडीचा बहुजन विकास सेनेचा नेमका पंचनामा काय आहे, बहुजन विकास सेनेने या निवडणुकीमध्ये उडी का घेतलेली आहे, ते कशा पद्धतीनं प्रश्न त्यांनी समजून घेतलेले आहेत. या अगोदर बहुजन विकास सेनेची स्थापना होण्याच्या अगोदर राजेश कुमार शिर्के जे पक्षप्रमुख आहेत त्यांनी कोणत्या माध्यमातून सामाजिक कामाला सुरुवात केली, या सगळ्या बाबतीमध्ये आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आलेले आहेत बहुजन विकास सेनेचे पक्षप्रमुख राजेश कुमार शिर्के. शिर्के साहेब, आपलं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. तांके साहेब नमस्कार. प्रथमतः मी आपल्या लोकहित चॅनलला धन्यवाद देतो. आपल्याला व आपल्या पूर्ण टीमला धन्यवाद देतो की आपण आम्हाला या न्यूज चॅनलवर बोलावून या विधानसभेसाठी जी आम्ही उमेदवार दिलेली त्याबाबत आमची भूमिका मांडण्याची संधी दिली. आपल्याला माहितच असेल की या अगोदरचा एक व्हिडिओ सुद्धा होता. त्या व्हिडिओच्या माध्यमातून राजेश कुमार शिर्के यांनी त्यांच्या पक्षातर्फे ज्यांना उमेदवारी दिली होती त्या रमाबाळू शेंडे यांची आपण मुलाखत घेतली होती. त्यांच्याकडून पण आपण जाणून घेतलं होतं कशा पद्धतीचा प्रचार आहे. आज आपण राजेश कुमार शिर्के यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमका त्यांनी पक्ष का स्थापन केला आणि या पक्षाच्या अगोदर त्यांची काय नेमकी भूमिका होती. तर त्या सुरुवात त्यांच्याकडून जाणून घेण्यासाठी मी त्यांना थेट विचारतो की आपण पक्ष स्थापन केलेला आहे, मात्र पक्षाच्या अगोदरची आपली काय पार्श्वभूमी होती, आपण सामाजिक क्षेत्रातून ज्या पद्धतीनं काम केलं, कुठल्या संस्थेच्या माध्यमातून, संघटनेच्या माध्यमातून, आणि हे आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. आणि त्याच्यानंतर हे सगळं करत असताना तुम्ही स्वतः सुद्धा नगरसेवक पदाची उमेदवारी लढवलेली आहे. सामाजिक काम तुमचं आताही चालू आहे. परंतु असं असताना सुद्धा तुम्हाला अचानक बहुजन विकास सेना या नावाची पक्षाची स्थापना का करावी लागली आणि या अगोदरची पार्श्वभूमी आणि पक्ष बहुजन विकास सेना ही दोन सांगड कशी घातली याबद्दल तुमच्याकडून माहिती घ्यायला आवडेल. नक्कीच. मी माझा पहिले परिचय देतो. मी राजेश कुमार पद्माकर शिर्के. मी शिक्षक होतो. माझं शिक्षण D.Ed, BA, BPed. मी 2004 पर्यंत नोकरी केली. परंतु माझा मुळातच कन्स्ट्रक्शन व्यवसाय डोक्यात असल्या कारणाने मी बिल्डर म्हणून काम करतो. मुलगा माझा मास्टर इन आर्किटेक्ट आहे आणि मुलगी माझी MBA इन फायनान्स आहे. माझे आई वडीलही शिक्षक होते. घरात अनेक लोक माझे शिक्षक आहेत. मिसेसही शिक्षक आहे. परंतु शिक्षण देऊन काम थांबत नाही, तर नोकरी पाहिजे. शेतकऱ्याला शेतात पाणी पाहिजे. MIDC हव्या. कमी शिकलेल्यांना गोडाऊन झोन हवा. आणि या मायबाप जनतेसाठी जे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ते करण्यासाठी मी स्वतः नोकरी सोडली आणि स्वतःचा बांधकाम व्यवसाय करता करता शिवसेना पक्षात काम करत होतो उपतालुका म्हणून. परंतु तालुका पदाचा जो दावेदार असल्या कारणानं माझ्यावर अन्याय झाला आणि मला उमेदवारी नाकारण्यात आली. माझा शब्द गेला होता की मी जर एक उमेदवार मला दिली नाही तर मी 15 वर्ष पक्षात काम केलं आहे, तर मी दोन्ही ठिकाणी लढेल. मी 2 ठिकाणी फॉर्म भरून ठेवला आहे. 2 पैकी 1 ठिकाणी दिली तर मी आपल्यासोबत आहे, नसेल तर माझा शब्द गेला आणि मी दोन्ही ठिकाणी लढलो. शहापूर नगरपंचायत. आणि त्याच्यानंतर एका ठिकाणी फक्त अपक्ष उमेदवार असताना पक्षातून 1 ठिकाणी लढवताना माणसाची तिरधाक दिरपीट होते. पण 2 ठिकाणी लढून फक्त 1 ठिकाणी 6 मतांनी माझं सीट पडली. परंतु दोन्हीकडे माझं स्वतःचं मतदान नव्हतं. माझं मतदान होतं 8 नंबरमध्ये. मी आणि 6 आणि 9 नंबर लढलो. पण तदनंतर माझ्या लक्षात आलं की नाही, नुसतं राजकारणापेक्षा लोक बोलतात राजकारण आणि समाजकारण. 80% समाजकारण, 20% राजकारण, पण प्रत्यक्ष मात्र त्याच्या उलट करतात. म्हणून मी RPS प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर 12 बलुतेदार 18 पगड जातींना सोबत घेऊन ही संस्था काढली. त्याचं कारण असं की मी 4थीला असताना, मी इयत्ता 1लीला असल्यापासून मळेगाव नारायणगाववरनं शाळेमध्ये शहापूरच्या महिला मंडळ शाळेत 79 साली यायचो. 4:30ला उठायचो. 5:30 वाजता मी
गाडीत बसायचो बसमध्ये आणि 6:30ला उतरायचो आणि महिला मंडळाच्या शाळेत यायचो. पावसाळा असो, थंडी असो, ऊन असो. पण दुर्दैव असं की वडील माझे 4थीला असताना एक्सपायर झाले ऍक्सिडेंट. तिथपासून छत्रपतींचा 4थीला इतिहास समोर आला. शहापूरला राहत होतो. 4थीला इतिहास समोर आल्यावर तिथपासून जी छत्रपतींची गर्भसंस्कार भूमी आहे माहुली किल्ला, तिथे मी त्या किल्ल्यावर तिथपासून जातो. आजही 3 दिवस मी चालायला तिथे जातो. मला कधी वाटलं असं बेचैन तर मी झटकन सेल्फ मारतो गाडीला, तिथे जातो, 18 मिनिटं मोजून बसतो. काय मला छत्रपतींकडनं ऊर्जा घ्यायची गुरु मानले मी त्यांना, आणि ती घेतो आणि घेऊन माझ्या कामाला लागतो. RPS प्रतिष्ठान हे जे संस्था काढल्यानंतर महाराष्ट्र राज्याची मी अनेक गावात मिटिंग्स घेतल्या. भर पावसाळ्यात एका शनिवारी 4-5 मिटिंग, दुसऱ्या शनिवारी 4-5 मिटिंग. माझं चित्र असं लक्षात आलं की ज्या मुलांना मी शिकवलेलं होतं, साडगावला मिटिंग घेतली जिथे मी पहिले 3 वर्ष शाळेत होतो. आसनगावला मिटिंग घेतली जिथे मी 5 वर्ष शाळेत होतो. सळांब्याला मिटिंग घेतली जिथे मी 6-6.5 वर्ष शाळेत होतो. पण ज्या मुलांना शिकवले त्यांनी सांगितलं कोण ITI झालाय, कोणी डिप्लोमा केला, काहींनी डिग्र्या घेतल्या, काही अतिशय उंच खुली पोरं ग्रॅज्युएट झालेली होती आणि त्यांच्या हाताला काम नव्हतं, बुद्धीला काम नव्हतं. आणि ती गोष्ट मला खटकली. माझ्या लक्षात आलं की नाही, आपला फोकस चुकतोय, आपण या मुलांसाठी काहीतरी देणं लागतोय. ज्या समाजामध्ये जन्माला आलो, मी जात धर्म पंथ मानत नाही, मी छत्रपतींचा अनुयायी आहे. त्यांनी जसे 12 बलुतेदार 18 पगड जातींना सोबत घेतलं आणि या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या नखाची सर तशी मला नाही, धूळकणी एवढा पण मी नाही, पण त्यांचे विचार सगळीकडे घेऊन जाणं आणि त्या विचारावर काम करणं हे माझं कर्तव्य आहे. तरच मी त्यांचा खरा शिष्य असू शकतो. हे बघून मग मी संपूर्ण शाखा काढायला सुरुवात केली. त्यावेळेला सुरुवातीला आमच्या 87 शाखा झाल्या, नंतर त्या 145 पर्यंत पोहोचल्या, नंतर त्या 180 पर्यंत आहे. मग माझ्या लक्षात आलं, मी काही तरुण मुलांना विचारलं, काय रे तुम्ही तर बोललो स्ट्रॉंग आहात, पर्सनॅलिटी चांगली आहे, बॉडी चांगली आहे तुमची, ग्रॅज्युएट आहात, मग तुम्ही पोलीस, फॉरेस्ट, रेल्वे पोलीस, मुंबई पोलीस, मिलिटरी यासाठी का प्रयत्न करत नाहीत? ते बोलले. तुमचा RPSच्या नंतरचा बहुजन विकास सेनेचा प्रवास कसा झाला? तुम्हाला असं का वाटलं की हे काम करत असताना आपण अचानकपणे राजकीय पक्षाची स्थापना करावी? अगदी बरोबर. ज्या वेळेला हीच मुलं बेरोजगार होती त्यांना म्हटलं तर ते बोलतात 40-50 हजार रुपये अकॅडमी घेते, 100 रुपये दिवसाप्रमाणे पेट्रोल आमचं जात आहे, 5-10 हजार कधी भाजी नाही मिळाली, आम्ही शेतकऱ्याची मुलं 2 वडे घेतले, 2 केळी घातली तरी भाकरी खाऊ 2 पैसे खिशात लागतात. लाख रुपये सर वर्षाला जातात साहेब, आणि 2-3 वर्ष भरत्या निघत नाही. आणि मग भरत्या नाही निघाल्या तर मग आम्ही वर्षभरानंतर घरीच अभ्यास करतो, मेहनत घेतो. मग भरतीच्या वेळेला 2 मार्कांनी, 7 मार्कांनी, पुढे 8 मार्कांनी, पुढे 11 मार्कांनी आमचा नंबर जातो. मग मी त्यांना विचारलं की तुम्हाला जर मी अकॅडमी दिली तर मला एक शब्द द्याल का आपण, की आपण मेहनत घ्याल का? ते म्हणाले हो सर, आम्ही मेहनत घेऊ, आम्हाला या गोष्टीची गरज आहे. आपण आज या भर पावसात रात्रीच्या 8-8:30च्या दरम्यान आमच्या दारात देवदूतासारखे आला. आणि मग मी म्हटलं 2 महिने मला द्या. किती फी तुम्ही देऊ शकता रे, तुम्हाला किती जमेल? पण 15, 1,000, 16, 17,000 असे आम्ही देऊ शकतो, जेमतेम 1,000, 1,200, 1,500 महिन्याला. मला लक्षात आलं त्यांची अडचण खूप मोठी आहे. सगळं सोंग करता येतं, शेतकऱ्याच्या मुलांना पैशाचं सोंग करता येत नाही. कारण का तर भात शेतीमध्ये आज भात शेती आपली हेक्टरी 25,000 नुकसानीत आहे, हे मला माहिती आहे. मी त्यांना म्हटलं 10,000 रुपये द्या वर्षाला, ते पण 1,000 रुपये महिन्याला द्या. त्यातही कोणाला काही जमलं नाही, मागे पुढे झालं तर मला सांगा, फक्त 2 महिन्याला मला आपण द्या, मी आपल्याला अकॅडमी देतो. मी आमच्या गावातली मुलं होती जी शिकवत होती, आमचे पुतणे होते ते काही शिकवत होते, इतर गावातली मुले आणि वांगड सर होते, जाधव सर होते, सातपुते सर होते, आमचा प्रवीण शिर्के सर होते पुतणे आमचा. यांना सांगितलं की अशा पद्धतीचा विषय आहे, आपण कराल का, काय लागेल त्यासाठी मी बसलोय. तुले भाऊ तुमचा शब्द आमच्यासाठी प्रमाण, आणि बाकीचा विषय बाजूला ठेवून करतो. आणि त्यांनी ती अकॅडमी चालू केली. मला सांगायला अतिशय आनंद वाटेल, स्वाभिमान वाटेल की ही मेहनत जी आहे ही मेहनत त्या सरांनी घेतलेली. मी फक्त निमित्त मात्र. त्यांना मी RPS प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संचलित मार्गदर्शक राजकुमार शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सुरक्षा पोलीस अकॅडमी किनवली काढली. आणि ह्या 9 वर्षात
त्यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली आणि काही अप्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 178 मुलं लागलेली आहेत. त्यांचे फोटोही मी तुम्हाला दाखवू शकतो. आरपीएसच्या माध्यमातून. हा, आरपीएस प्रतिष्ठानच्या ते झालं. मी तेच सांगत होतो की आरपीएसच्या माध्यमातून तुम्ही केलं, मग तुम्ही बहुजन विकास सेनेची स्थापना त्याचा निर्णय काय? मग माझ्या लक्षात आलं की हा एक विषय झाला की 178 पोरं लावून फक्त विषय थांबणार आहे का? तर नाही. म्हणजे ITI झाले, कोण टर्नर आहे, फिटर आहेत, कोण डिप्लोमा झाले, डिग्री झाले, काही ग्रॅज्युएशन BSc IT झाले, त्यांना नोकऱ्या नाहीये. इथे जे गोडाऊन झोन आहे, या गोडाऊन झोन मध्ये 12 घंटे ड्युटी, 2 तास जायला, 2 तास यायला, 16 तास जर त्याचे गेले, सांगा बघू तो त्याच्या फॅमिलीकडे कसं लक्ष देईल, तो त्याच्या आई वडिलांकडे कसा लक्ष देईल. आणि पगार किती? 11,000 रुपये कापून 8-9 हजार रुपये. मग ही परिस्थिती जर बदलायची असेल, दुसरी परिस्थिती निर्माण झाली का? तर ही परिस्थिती याच्यावर का आली? तर शेतकरी बोलतो. बघा, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. छत्रपतींनी सांगितलं होतं शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला देखील हात लागला नाही पाहिजे. मग आज काय परिस्थिती आहे? आपल्याला वाटतं खरंच आपण स्वातंत्र्यात आहोत, स्वराज्यात आहोत. ज्या छत्रपतींनी हे स्वराज्य ज्याच्यासाठी निर्माण केलं, या शेतकऱ्यासाठी, या कष्टकऱ्यासाठी, या वारकरी पंथासाठी, आणि त्यांची जर अशी अवस्था असेल तर मग कसलं हे स्वातंत्र्य? 75 वर्ष होऊन गेली स्वातंत्र्याला. काय हा विकास? याला विकास म्हणू शकत नाही. मी म्हटलं यासाठी मग आपण सामाजिकदृष्ट्या स्वतःच्या पैशातून किती खर्च करू शकतो. मी तुम्हाला अतिशय जबाबदारीने आणि सगळ्यांच्या समोर सांगतोय, 5ही रुपयाची पावती या राजेश कुमार शिर्केनी कधीही कोणाकडे घेतली नाही. सामाजिक काम करताना लोक सामाजिक कामं करतात, 5 लाख रुपये 10 लाख रुपये जमा करतात, 2 ना 3 लाख रुपये खर्च करतात लोकांकडून जमा, बाकीचे खिशात पण भरणारे काही आहेत, आणि सामाजिक नावाच्या खाली बुरखा खाली ही लोक व्यवसाय पण करतात ना, फोटो करतात. ते राजेश कुमार शिर्केने केलं. आरपीएसचं काम तालुक्याला आधीच माहिती आहे, आपल्याकडे वेळ पण कमी आहे, त्याच्यामुळे बहुजन विकास सेनाची स्थापना, आता मी पुन्हा तुम्हाला प्रश्न विचारतो की बहुजन विकास सेनेची स्थापना तुम्ही म्हणजे का निर्णय घेतला? बहुजन विकास सेनेमध्ये स्थापना करत असताना तुम्हाला कोणाची मदत मिळाली? आणि बहुजन विकास सेनेचा नेमका मोटो काय की आम्ही या मुद्द्यांवर काम करणार आहोत राजकीय पक्ष? अगदी बरोबर. म्हणून माझ्या लक्षात आलं की लोकशाही आपण ताब्यात घेतल्याशिवाय आपण सगळ्यांना न्याय देऊ शकत, ना तरुण वर्गाला न्याय देऊ शकत, ना मायबाप जनता शेतकऱ्याला न्याय देऊ शकत, ना कष्टकरी माणसांना न्याय देऊ शकत. आणि म्हणून बहुजन विकास सेना या पक्षाची मी निर्मिती केली. 2015 पासून आरपीएसचं काम चालू होतं. अनेक कामं केली. 5,575 वेळा झाडं वाटत होतं, ते अपूर्ण होतं. बहुजन विकास सेनेचा पक्षाची निर्मिती केल्यानंतर माझा सगळ्यात महत्वाचा पहिला अजेंडा असेल तो माझ्या तरुण वर्गाला, तरुण तरुणींना हाताला आणि बुद्धीला काम. 3 MIDC एक खर्डी भागात आले, ती चुकीच्या पद्धतीने अडकले, ती चालू करू. त्यानंतर किनवली डोळखाम भागासाठी एक MIDC, दुसरी शेंद्रुण नळगाव विभागासाठी, देवली विभागासाठी एक MIDC, जेणेकरून पूर्ण तालुका कव्हर होईल, पूर्ण मतदारसंघ कव्हर होईल. आणि MIDC पण कातळ जागा जिथे असतील, जिथे खडक आहे, दगड आहे, जिथे 2-5 इंच पण पावसाळ्यात गवत येत नाही, अशा ठिकाणी आपण MIDC करू. त्यानंतर सिंचनाची जागा शेतकऱ्याची 1 इंचही आपण वाया जाऊन देणार नाही. हा लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे शेतकरी. दुसरा विषय पडीक जमिनीत करणं. दुसरा विषय की जे गोडाऊन झोन घेऊ ते गोडाऊन झोन पण कातळ जमिनीवरच घेऊ. हा तालुक्यामध्ये समृद्धी हायवे आहे, मुंबई नाशिक हायवे आहे, धरणं आहेत 4-4, बरोबर आहे. ठाणा कल्याण मुंबईला हा तालुका पाणी पुरवतो, पण शेतकऱ्याची अवस्था गंभीर आहे. एकच कालवा आहे, तोही नादुरुस्त आहे. दुसरा कालवा तयारच झाला नाही. म्हणून जी शेतकऱ्याची जागा आहे त्या जागेमध्ये आपण 18 मिनी धरणं बांधतोय. मी सगळीकडे सर्वे केलेला आहे. आमचं गावचं कुडशेतचं उदाहरण घेतो. कुडशेतला 135 मीटरचा फक्त जर बांध बांधला तर पूर्ण पाणी अडतं, जागा फॉरेस्ट डिपार्टमेंटची जाते, शेतकऱ्याच्या जागेचं नुकसान तिळ मात्र होतच नाही. पार खंडोबाचं जे मंदिर आहे शेलवलीचं, जे आपलं जागृत देवस्थान आपण ज्याला म्हणतो, त्याच्या घरीपर्यंत पाणी येतं. तिकडे आल्याणीची पेढ्याच्या वाडीपर्यंत पाणी जातं, इकडे शिरगावपर्यंत पाणी जातं. पूर्ण बॅकवॉटर केलं तर कमीत कमी 10 फुटाचे छोटे, कारण का बघा
आपल्याकडे देशावरच्या शेतकऱ्यांसारखी आपल्याकडची परिस्थिती नाही. त्यांनी गट स्कीम अतिशय चांगल्या प्रकारे राबवून घेतल्या कारणानं तिथे सलग जमिनी 25-50 एकर 100 एकर आहेत. आपल्याकडे 2 एकर इकडे, अर्धा एकर तिकडे, 5 एकर तिकडे, 3 एकर इकडे. त्यासाठी 10 फुटाचे छोटे मिनी कॅनल काढू, त्याच्यासाठी 5 फुटाचे छोटे मिनी कॅनल काढून, त्याला जोडून 3 फुटाचे मिनी काढून, जेणेकरून शेतकऱ्याची कमीत कमी जागा जाईल आणि शेतात पाणी येईल. शेतात जर पाणी आलं तर पिकवायची हळद. आपण सगळे खंडोबाला मानतो. खंडोबा आपला कुळदैवत. तिथे सोन्याची जेजुरी बोलतोय ती तेव्हाची लुप्त झाली, पण आता तिथे हळद असते. 250 रुपये किलो हळद हे खूप सुंदर येते. दुसरं केळी पिकू. केळी आपल्याकडे खूप सुंदर येतात, खूप चांगले येतात. केळी विकणार नाही, हळद पण नाही विकणार, हळदीची पावडर करून विकू. केळी आहेत, केळ्याचे वेफर करून विकू. कारण 50 रुपयाची पुडी पटकन 200 ग्रॅमची आपण आपल्या पोरांना घेऊन येतो, पण 250 रुपये किलो वेफर हे आपल्या लक्षात येत नाही. तिसरा विषय, मिरची पण पिकू. मिरची जर दळून त्याची पावडर केली लाल मिरचीची तर 600 रुपये किलो आहे. आज आपल्याला मार्केटमध्ये जो मसाला मिळतो ना त्याच्यात 40% भाताचा कोंडा असतो. नंतर जाड होतं ते रस्सा कालवण आणि सकाळी आंबूस होतं. चौथा विषय महत्वाचा आपल्याला आहे, शेतीसाठी अतिशय चांगला आपल्याला ऊस पिकवायचा. महत्वाचा विषय ऊस का तर मी लहानपणी माझ्या आत्याकडे जायचो शिरगावला. त्या ठिकाणी ऊसाचं गुऱ्हाळ होतं. गेल्या पहिले ऊसाच्या टिपऱ्या जायचो ना मग आत्याकडे जायचो. सकाळी काकडी खायला गुऱ्हाळात यायचो. मी मांडणार नाही आपल्याला की ऊस पिकवल्यानंतर आपल्याला मी साखर कारखाना देईल, कारण मी माझा एक स्वभाव आहे, जे करू शकतो तेच बोलेल ना, जे बोललो ते करून दाखविलच. थोडक्यात बहुजन विकास सेनेचा शेतकऱ्यांच्या शेताला पाणी आणि तरुणांच्या हाताला काम असा आपलं मेन अजेंडा आहे. बहुजन विकास सेनेच्या माध्यमातून आपण निवडणुकीच्या रिंगणात सुद्धा उतरले. म्हणजे बहुजन विकास सेनेची स्थापना झाल्यानंतर काही महिन्यातच आपल्याला निवडणुकांना सामोरं जावं लागलं. आपल्याला वाटतंय आपण ही संघटना बांधलेली आहे आणि आपण एक सक्षम पर्याय म्हणून शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी जी दिलेली आहे तर आपल्याला लोक स्वीकारले. आता जो काही तुम्ही प्रचार केला असेल त्या प्रचाराचा अनुभव काय? नक्कीच सांगतो तुम्हाला. मी आता जो प्रचार करतोय ना हा विकासाच्या मुद्द्यावर. बाकीच्या उमेदवारांनी 50 वर्षात कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट केलेली नाही. एकही MIDC आणली नाही. शेतकऱ्याच्या शेतात पाणी नाही. आज बघा अवस्था काय आहे तालुक्याच्या कार्यालयाची, पोलीस स्टेशन आणि तहसीलदार कार्यालयाची, ज्या ठिकाणून पूर्ण तालुक्याचा कारभार चालतो ते जर गळक्या स्थितीत असेल, ते जर नादुरुस्त असतील, बिचारे आमचे ते कर्मचारी महसूल विभागाचे, पोलीस स्टेशनचे, खरोखर मी त्यांना मानतो का जनतेची सेवा ते अतिशय, कधी तो स्लॅब पडेल किंवा कधी कुठं प्लास्टर पडेल किंवा कधी कौलं पडतील सांगू शकत नाही. ते जीव मुठीत धरून तिथे अक्षरशः काम करतात. ही स्थिती बदलली पाहिजे. बरोबर आहे. मी ज्या वेळेला म्हटलं गुऱ्हाळ आणू, गुऱ्हाळ आणल्यानंतर गुळ ऊसाचा हे प्रश्न सोडवण्यामध्ये इथले लोकप्रतिनिधी अपेक्षित झाले असं तुमचा? 1001% इथले लोकप्रतिनिधी 1001% अपेक्षित झाले. आणि आपण जो बोलतोय ना आता तिसरा पर्याय, हा तिसरा पर्याय नाही. मी आपल्याला ठामपणे सांगतो, आताच्या या अगोदर 2च होते, एक दरोडा एक बरोडा, एक बरोडा एक दरोडा. या दोन्ही आमदारांनी काहीही केलं नाही 50 वर्षात. आणि मग आता जे उमेदवार उभे राहिले त्यापैकी बहुजन विकास सेनेतर्फे ही जी मी शिक्षिका म्हणून जी मुलगी दिलेली आहे, माझ्याकडे अनेक उमेदवार आले, आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवार आले, पण मी त्यांना तिकीट दिलं नाही. त्याचं एकमेव कारण ही मुलगी हुशार आहे, शिक्षिका आहे, हिच्याकडे ती क्वालिटी आहे आणि प्रामाणिक आहे, ही बदलणार नाही. ही जनतेसाठी बहुजन विकास सेनेच्या कार्यालयात बसून जो वचननामा थेट जनतेच्या दरबारात संकल्प बहुजन विकास सेनेचा शहापूर तालुक्यातील जनतेच्या सर्वांगीण विकासाचा हे पूर्ण ती करेल. ती माय भगिनी जवळजवळ मला वाटतं 5-6 महिन्याची बिचारी गर्भवती आहे. ती नाही म्हणत होती. मी तिला म्हटलं बघ तू शिक्षिका आहेस, तू माझ्याकडे RPS प्रतिष्ठानमध्ये काम करतेस, त्याचे मिस्टरही काम करतात, त्यानंतर तू बहुजन विकास सेनेत सुरुवातीपासून काम करतेस, पण मग तू फक्त मुलांना शिकवायचं का? छत्रपती जन्माला आले पाहिजे, पण कोणाच्या घरात? दुसऱ्याच्या घरात. मग आपण काय करायचं? काय कमी होतं आमच्या राजांना, छत्रपतींना? काही कमी नव्हतं. त्यांनी कोणासाठी केलं? मायबाप जनतेसाठी केलं. ते तिला पटलं. तिला म्हटलं बघ जिजाऊ माता आपली इथं गर्भसंस्कार भूमी माऊली किल्ला, जिजाऊ माता त्या ठिकाणी 7व्या महिन्याची गर्भवती असताना मातांना तिथे हल्ला होईल असं समजलं. शहाजी राजांनी त्यांना शिवनेरी किल्ल्यावर हलवलं. कशा गेल्या असतील?
आता तर रस्ते आहेत, किती वेळ घोड्यावर गेले असतील, किती वेळ पायी चालले असतील, किती वेळ डोलीत गेले असतील, किती भयान जंगल होतं, किती हिंस्र श्वापद होती. अशा याच्यात जर त्यांनी हा विषय केल्यावर तेव्हा छत्रपती घडले. मग म्हणते सर माझ्या नंतर माझ्या मुलाचं कसं. म्हटलं बघ तुला त्या पलीकडे जाऊन सांगतो मी. झाशीची राणी लक्ष्मीबाई स्वतःच्या पाठीवर तान्ह्या बाळाला बांधून लढत होती. कोणासाठी? स्वराज्यासाठी, स्वतःच्या राज्यासाठी, स्वतःच्या माणसांसाठी. आता तर गाड्या आहेत, घोड्या आहेत, तुला कुठे म्हटलं सिमेंटच्या कोणी उचलायच्या आहे. तुला डोक्याने काम करायचं आहे कडक, तुला निर्देश द्यायचे, सही करायची आणि जनतेसाठी फक्त काम करून घ्यायचं आहे. अडचण काय तुला? पटलं तिला? ती बोलली नाही तुमच्या शब्द आम्हाला पटले, तुमच्या सोबत आम्ही कायम होतो आहोत आणि राहू. मला छोट्या छोट्या भागामध्ये शेतकऱ्यांना 18 ठिकाणी अशी 18 ठिकाणी तिथे धरणं होऊ शकतात. माऊली किल्ला बघा, एक माऊलीला आवाळ्याला एक नदी आहे भाडंगी नदी, दुसरी चांदोडीला चोर नदी आहे, इकडे खर्डीला जरंडी भाग बघा, त्या जरंडीला एक बंधारा घातला, तिकडे तुम्ही नामपाड्याला बघा, त्या ठिकाणी तुम्हाला तिकडे जर वाशाळ्याला गेलात तर जाता जाता तुम्हाला अशा घड्या दिसतील. कारण आपल्याकडे काय संपूर्ण डोंगरवरती आहे, खाली आपली शेती आहे, आपण ते राहतोय, फक्त पाणी अडवायचंय, जिरवायचं आहे. म्हणतात ना सतत वाहते उदंड पाणी कोणी न वळवून देई राणी. आपण फक्त ऐकतो बोलतो, मग प्रत्यक्ष कृतीत कोणी आणायचं. मी ठरवलंय. आज माझं वय 52 वर्ष आहे. मुलं चांगल्या ठिकाणी हे करतात, व्यवस्थित चांगल्या प्रकारे मेरिटवर शिकले. पण इतर ज्या मुलांना मी शिकवले ती कोणाची आहे? स्वतःसाठी सगळी जगतात, कोणी कुत्री पण आज पोट भरतात. सोनं चांदी हिरे मोती कोणी खात नाही. एखादा जवळा खातो, एखादा कोळंबी खातो. 2 सेकंदाची चव जिभेवर, याच्यात गेली पाण्याचा घोट मारला ह्या पोटात, त्याची माती होते. हा पूर्ण देह मातीचा, तोही मातीत जातो. मग 200 वर्ष आयुष्य कोणाला दिलं नाही. करगोटा पण आपल्या याच्या चाळण्याचा कापून घेतला जातो. मग 8 तास का पाहिजे? इतके करोड पाहिजे, तितकं करोड पाहिजे. स्वतःसाठी जगता जगता इतरांसाठी जगण्यामध्ये जो आनंद आहे ना, तोच तुम्हाला वैकुंठापर्यंत परमानंदापर्यंत घेऊन जातो, हे मला माहिती आहे. आणि म्हणून छत्रपतीच्या दिलेल्या मार्गावर मी चालण्याचा आज प्रयत्न करतोय आणि या सगळ्यांना न्याय देण्यासाठी मी हा प्रयत्न करत आहे. शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने आरोप केले की अनेक वेळा या लोकांना निवडून दिले, पण प्रश्नच जसेच्या तसे अजूनही प्रलंबित आहेत. म्हणजे आपण आज विचार करतो की 40-50 वर्षाचा इतिहास आहे. या इतिहासामध्ये अगदी 40 वर्षापूर्वी जो प्रश्न आहे तोच आज मुद्दा वारंवार घेतला जातो. दूरदृष्टी नसल्यामुळे असे म्हणजे दूरदृष्टीचे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे शहापूर तालुक्याचं नुकसान झालंय. 100% बरोबर आहे. काय माहितीये बघा, मी एक विकासक आहे, डेव्हलपर आहे. मी कॉन्ट्रॅक्टर नाही. मी कधीही 2 ना 5 लाखाचा कॉन्ट्रॅक्ट घेऊन सुशिक्षित बेरोजगारांच्या पोटावर सुरी फिरवली नाही बिलो टाकून. मी करतच नाही ते. दुसरं, मी 200-300 कोटीचं काम घेणारा कॉन्ट्रॅक्टरही नाही. माझं असं म्हणणं नाही कॉन्ट्रॅक्टर वाईट आहे, पण सुशिक्षित बेरोजगारांच्यावर पोटावर कुऱ्हाड मारून जो 300 कोटीचं काम घेतो ते 3 लाखाची पण कामं घ्यावी. शोकांतिक आहे. दुसरा विषय, मी इस्टेट एजंट नाही. मी कधीही शेतकऱ्याचा मायबाप जनतेचा 7-12 विकला नाही, कमिशन खाल्लं नाही. मी रोखटोक सांगतो, कोणी माझ्याकडे येऊन सांगावं का मी केले तसं. मला एक क्लिअर म्हणणं आहे, माझा अभ्यास असा आहे, 5% शेतकऱ्यांनी स्वतःची जमीन ही विकून हजामजा कदाचित केली असेल. 95% शेतकऱ्यांना जी जमीन विकायची वेळ आली, पोटाची भाकरी काळजावर दगड ठेवून द्यायची वेळ आली, ती याच्यासाठी की घरदार शेतीत उत्पन्न नाही, कामधंद्याला पोरं शिकले ती नोकरीला नाही, मग मुलीचं लग्न करायचंय, घरदार जर चांगलं बांधलं तर कोणतरी सोयरीक दारात येईल, मुलगी आपल्या चांगल्या घरात जाईल. मुलाला शिकवायचंय, डिग्री द्यायचे, फी भरायची, 15 लाख रुपये कुठून आणणार? कारण सगळेच शेतकरी नातेवाईक सगळेच गरीब. मग त्यासाठी पोटाची भाकरी विकली, तरी सुद्धा शिकल्यानंतर नोकरी नाही लागली, मग कुठेतरी नोकरीसाठी प्रयत्न करायचे म्हणून शेती विकली. त्यानंतर काही ठिकाणी तरी नाही मिळालं, एखादी गाडी गुडी घेऊन देऊ, तो चालवेल, 4 पैसे कमवेल तर त्याचं लग्न जमेल. या हिशोबाने अतिशय दयनीय अवस्था आहे शेतकऱ्याची. आवत नाही, डोळ्यात पाणी येत आहे, मन भरून येत आहे. गरजेचं आहे या मायबाप जनतेला कोणतरी लाखाचा पोशिंदा आज पाहिजे आणि त्या हिशोबाने बहुजन विकास सेनेचा निर्मिती झालेली आहे. छोटे छोट्या प्रकारचे प्रत्येक शेतकरी हा माझा सगळ्यात महत्वाचा केंद्रबिंदू आणि तरुणी बेरोजगार हा सगळ्यात महत्वाचा केंद्रबिंदू आहे. विकास काय? रस्ते करणं, कॉन्क्रीटचे रस्ते करणं हा विकास?
नाही. आणि तेही धड नाहीये तिथे कुठलीच, ना आरोग्याची स्थिती व्यवस्थित, ना तुमच्या शिक्षणाची स्थिती व्यवस्थित, ना शासकीय कार्यालयांची, ना रस्त्यांची, ना नोकरीची स्थिती. एक MIDC आपण देऊ शकत नाही. आणि त्या MIDC मध्ये यांनीच स्वतःच्या पैशातून जागा खरेदी केल्या, स्वतःचे हे उभे केले, त्या खर्डीच्या वरसकोलच्या MIDC मध्ये स्वतःचे दलाल उभे केले, स्वतःचे पैसे वापरून जागा खरेदी केल्या आणि नंतर MIDC आणून त्या जागा गव्हर्नमेंटला विकल्या, यांचे पैसे काढून घेतले आणि शेतकरी वर्गाला पैसे मिळालेले नाही. मूळ शेतकऱ्याला अजूनही बऱ्याच जणांना पैसे मिळालेले नाहीयेत. ही एक शोकांतिका आहे. म्हणजे तिथेही तुम्ही शेतकऱ्याच्या मानेवर सुरी फिरवता, पोटावर सुरी फिरवता. शेतकऱ्यासाठी प्रत्येक 18 भागामध्ये मी छत्रपतींना घेऊन चालतो. 1+8 म्हणजे छत्रपतींचं अष्टप्रधान मंडळ, 108 म्हणजे आपली भगव्याची जी आपण धर्माची माळ जपतो ना, वारकरी पंथाची ती माळ, ती घेऊन चालतो. 18 ठिकाणी कृषी संशोधन केंद्र, कृषी सहाय्यता केंद्र आणि कृषी विकास केंद्र किंवा मार्गदर्शन केंद्र उभारू आणि कोल्ड स्टोरेज बनवू. माल स्टॉक करू. स्टॉक केलेला माल या ठिकाणाहून परदेशात विक्री 20 रुपयाची वस्तू शेतकऱ्याची जर तिथे 100 रुपयात जात असेल तर, असं आपण बोलतो देशावरचे शेतकरी लेंगा आणि धोतर झटकलं तरी सुद्धा करोडो रुपये पडतील त्यांच्या कपड्यावर जाऊ नका. हो बरोबर आहे. का 5-5 पिकं घेतात मोठी आणि चांगली नगदी पिकं घेतात आणि म्हणून ते सुखी आहेत. ते नोकरीची त्यांना गरज नाहीये. म्हणजे थोडक्यात शेतकरी जर आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला तर सगळेच प्रश्न सुटू शकतील असा तुमचा दावा आहे. मूळ पायाच तो आहे आपला. आपण शेतकरी 70% लोक शेतकरी. शहापूर विधानसभा मतदारसंघातून अनेक उमेदवार इच्छुक आहेत. आता तुमच्या बोलण्यातून किंवा तुमच्या उमेदवारांची सुद्धा आम्ही मुलाखत घेतली, त्याच्यामधून लोक कंटाळली आहेत विद्यमान आमदार आणि माजी आमदारांना. तर उमेदवार आता समजा ते 2 आणि तुम्ही 3 असे 3च उमेदवार नाही तर तुम्ही डायरेक्ट तुमचे पर्याय अनेक उमेदवार आहेत. तुम्हाला असं का वाटतं की लोकांनी आम्हाला तिसरा पर्याय म्हणू शकतो? हा प्रश्न मी तुमच्या उमेदवाराला सुद्धा विचारला होता. बहुजन विकास सेनेची भूमिका काय आहे? अगदी बरोबर आहे. मी ह्या दोघांचंच नाव नाही घेत. 10 वर्ष खासदार होते इथे हे 2 आमदार. यांनी तर काही काम केलंच नाही, पण 10 वर्ष खासदार होते, केंद्रीय मंत्री होते. 2019ला मी त्यांना मदत केली होती. का तर आम्ही 5 मुद्दे दिले होते. 3 MIDC, रस्ते मोठे करा, गोडाऊन झोन आणा आणि 18 मिनी धरणं आणि शेतकऱ्याला पाणी द्या. त्यांनी ते मान्यही केलं होतं. त्यांना म्हटलं आम्हाला आर्थिक काय नको, मी खिशातून 5.25 लाख रुपये माझ्या खिशातून खर्च करून काम केलं होतं. आज मी सांगतो, त्यांनी माझा पाठवलेले खर्चाचे पैसे मी त्यांना रिटर्न केलेत. विचारावं त्यांना. मी आज चॅनलवर सांगतो आपल्याला. मला वाटलं मला पैसे नाही, पण माझी ही कामं शेतकरी जनतेची झाली पाहिजे. त्या 5 वर्षात त्यांनी तीही कामं केली नाही. मग मी विचार केला काय रे, यांच्यावर अवलंबून राहिलो, जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभार बुडाला. म्हटलं आता हे स्वतः ताब्यात घ्यावं लागेल, गरजेचं आहे ते. आणि म्हणून बहुजन विकास सेनेची ही स्थापना केली. ही स्थापना मला जर लढायचं होतं तर मी खासदारकीला लढू शकत होतो. मी इथला भूमिपुत्र आहे. हा राजेश कुमार शेट्टी इथला भूमिपुत्र आहे. हा कॉन्ट्रॅक्टर नाही, हा दलाल नाही, पण या शेतकऱ्यांसाठी जीव तुटतो. छत्रपतींचा विचार घेऊन चालतो, झोप लागत नाही. आजही मी 18 तास काम करत होतो. हे 2 महिने झाले 19 तास काम करतो. आजही रात्री काल 4 वाजता झोपलो होतो. 6 वाजता उठून तिकडे याला दिंडी होती तिथे गेलो, कारण का झोपच लागत नाही. का कोणाच ठाऊक. विचारतात मला बाकीचे, का भाऊ तुम्ही एवढं धावते आमच्या समोर, झोपत पण नाही, तर तुम्हाला चालतंय कसं काय? म्हटलं काय माहिती, पण होतंय, आपोआप घडतंय. पण या मायबाप जनतेसाठी, या तरुण वर्गासाठी करायचंय. 50 वर्षात यांनी जे केलं नाही ना, मी शब्द देतो, 50 वर्षात त्यांनी जे केलं नाही ह्या 5 वर्षात करून दाखवेल. हा माझा आपला शब्द आहे. आपण ही बहुजनांची सून, शिक्षिका मुलगी निवडून आणा. माझा शब्द आहे, एकही शिकलेला मुलगा मुलगी किंवा कमी शिकलेला मुलगा मुलगी राहणार नाही नोकरी विना. अजून दुसरा शब्द देतो, ही बहुजनांची सून आपण निवडून आणा. ही उच्च शिक्षित आपण निवडून आणा. एकही शेत ठेवणार नाही माझ्या मायबाप शेतकऱ्याचं पाण्याविना. चांगल्या पद्धतीचा वचननामा घेऊन बहुजन विकास सेना अनेक विचारहीनामध्ये उतरली. पेसाचा प्रश्न घ्यायचा आहे. पेसाच्या बाबतीमध्ये त्यांनी तो मुद्दा उपस्थित केलेला आहे. अगदी 1 मिनिटामध्ये ते पेसाच्या बाबतीमध्ये सांगतील, मग कार्यक्रम या ठिकाणी संपवतो, कारण आधीच कार्यक्रम लांबलेला आहे. त्यांचाही प्रचार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अंतिम टप्प्यामध्ये प्रचार आलाय. मला माहिती आहे त्यांनाही जायची घाई आहे.
परंतु पेसाच्या संदर्भामध्ये लोकांना त्यांना काय आश्वासन द्यायचं? शहापूर विधान मतदारसंघातील जनगणनेच्या टक्केवारीनुसार सेपरेट जनगणना व्हावी, जनगणनेच्या टक्केवारीनुसार जो समाज ज्या प्रमाणात आहे टक्केवारीत आहे, कोणत्याही समाजावर अन्याय न होता सर्व समाजाला न्याय मिळण्यासाठी त्या टक्केवारीनुसार त्यांना शिक्षणात आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळावं यासाठी अंशतः बदल करण्यात येईल. त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून सर्व समाजाला सोबत घेऊन आणि त्यांच्या सल्ल्यानुसार मार्गदर्शनानुसार हा प्रश्न तडीस लावण्यात येईल. दुसरा आयला इको झोन, सेन्सिटिव्ह झोन, ग्रीन झोन, बरोबर आहे, फॉरेस्ट झोन यांचा पण जो एरिया एक्स्ट्रा वाढवलेला आहे. आज शेतकऱ्याच्या इथं शेतात पिकत नाही, कुठेतरी जोड व्यवसाय करतो, पोल्ट्री व्यवसाय करतो, वीट धंदा करतो, भाजीपाला पिकवतो आणि त्या ठिकाणी पण तुम्ही त्यांना अडकवून टाकलं, अजिबात सहन केलं जाणार नाही. ह्या जर शेतकऱ्याच्या बाबतीत जर कोणी चुकीचं वागत असेल, करत असेल, आमदार तर निवडून येतील, पण बहुजन विकास सेनेचा पक्षप्रमुख म्हणून या तालुक्यातील, या ठाणे जिल्ह्यातील भूमिपुत्र म्हणून मी अतिशय संतापजनक आपल्याला सांगतो की शेतकऱ्याच्या बाबतीत जी अडचण तयार झाली, कष्टकरी कामगारी नोकर वर्गाच्या ती सहन केली जाणार नाही. त्यासाठी हा राजकुमार शिर्के अखंड त्यांच्यासोबत असणार आहे, उभा असणार आहे. धन्यवाद राजेश शिर्के, आपण या ठिकाणी आलात. आपला जो बहुजन विकास सेनेची स्थापना नेमकी कशासाठी झाली, बहुजन विकास सेनेचा वचननामा काय आहे, शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या उमेदवार उभे केलेले रुपाली रविकांत आरज, रमा बाळू शेंडे यांचा नेमका वचननामा काय आहे आणि या आगामी काळामध्ये या माध्यमातून बहुजन विकास सेना बहुजनांच्या, शेतकऱ्यांच्या, तरुणांच्या हितासाठी कोणत्या पद्धतीचं कार्य करेल याही संदर्भामध्ये आपण सविस्तर चर्चा केली. आपण या ठिकाणी आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आपल्या बहुजन विकास सेनेचं विजन या ठिकाणी मांडलं, लोकांना आवाहन केलं, लोकांना आम्ही का हवं आहोत, कारण आम्ही काय मुद्दे घेऊन लोकांच्या समोर आलो हेही आपण या ठिकाणी सांगितलं. वेळोवेळी आपण जे काही मुद्दे घ्याल त्या मुद्द्यांच्या संदर्भामध्ये आपण वारंवार लोकहितच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपुढे प्रश्न मांडाल याची मला खात्री आहे. पुन्हा कधीतरी एक नवीन विषय तुमच्या मनामध्ये असेल तो घेऊन आपण चर्चा करू. तोपर्यंत आजच्या निवडणुकीचा रणसंग्राम या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक आभार. नमस्कार. मी या वचननाम्यामार्फत आपणास विनंती करतो की ही जी उमेदवार दिलेले रमा बाळू शेंडे उर्फ रुपाली रामचंद्र आरज, ह्या उमेदवाराची जी निशाणी आहे ही निशाणी आहे ट्रम्पेट, बटन नंबर आहे 8. मी आपल्याला वचन देतो की वचननामा थेट जनतेच्या दरबारात संकल्प बहुजन विकास सेनेचा शहापूर तालुक्यातील सर्वांगीण विकासाचा. बाकीच्यांनी फोटो लावले, मी डायरेक्ट हा वचननामा जनतेच्या वेशीवर नेऊन पूर्ण याचा अखंड बॅनर बनवून लावलाय आणि आपल्याला या भव्याची, या धर्माची जी पताका आहे आपली, याची शपथ घेऊन सांगतो की 5 वर्षात हा संपूर्ण 27च्या 27 जे प्रश्न आपल्यासमोर वचन दिलेले आहेत हे तर पूर्ण करीनच, पण वेळोवेळी ज्या आपल्या अडचणी होतील त्याही यासोबत पूर्ण करील. म्हणून आपण यांना या ट्रम्पेट निशाणीवर मतदान करून भरघोस मतांनी निवडून द्या, एक वन साइड निवडून द्याल अशी माझी 100% खात्री आहे. जेवढी मतं ही 4 ते 5 या 8 उमेदवारांना मिळतील तेवढीच मतं एक साइडला या बहुजन विकास सेनेच्या रुपाली रविकांत आरज यांना मिळतील याची मला खात्री आहे आणि मी आपणास धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.